कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. केडगावच्या भूषणनगर जवळील शिवाजीनगर अंगणवाडी क्रमांक 96-2च्या अंगणवाडी सेविकेचं गैरवर्तन आणि गैरव्यवहाराबद्दल तात्काळ बदली करावी, तिची चौकशी करून बडतर्फ करावं अशी मागणी पालकांनी एकात्मिक महिला आणि बालविकासचे प्रकल्प अधिकारी महादेव जायभाई यांच्याकडे केली आहे. ही सेविका लहान मुलांना अमानुष मारहाण करते, आहार देत नाही, पतीला पूर्णवेळ घेऊन गर्भवती आणि बाळंतीण महिलांसमोर बसते, शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत नाही. पालकांनी जाब विचारल्यास आपल्या गुंड मुलांकरवी त्या पालकांना धमकावते, दहशत निर्माण करते. असे गैरप्रकार रोखण्यासाठी पालकांनी वेळोवेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी नोटीस काढून योग्य समज अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र या सेविकेच्या वर्तनात कुठलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे 19 मार्चला शिवाजीनगर भूषणनगरमधील सर्व पालक केडगाव जागरूक नागरिक मंचकडे तक्रार घेऊन गेले. त्यानंतर मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांसह पदाधिकारी आणि सर्व पालक यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाई यांच्याकडे तक्रार केली. यावेळी जायभाई हे प्रत्यक्ष शिवाजीनगर या ठिकाणी आले असता सर्व पालकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. पालकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेल्या दहशतीचा उलगडा अधिकाऱ्यांसमक्ष केला. या सेविकेची तात्काळ बदली करावी, सविस्तर चौकशी करून तिला बडतर्फ करावं अशी मागणी पालकांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाई यांनी लवकरात लवकर या घटनेतील अंगणवाडी सेविकेवर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलंय. शिवाजीनगर अंगणवाडी क्रमांक 96 मधील आजूबाजूच्या परिसरातील जे बालक त्या ठिकाणी शिकण्यासाठी जातात तर त्यांच्या पालकांनी आमच्याकडे तक्रार केली होती. तर तिथल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांचं गैरवर्तन आणि ते गैरव्यवहार हा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असलेला आढळून आला. अनेक प्रकारचे प्रूफ त्या ठिकाणी पालकांनी दाखवले, मोबाईलचे व्हिडिओज असतील किंवा काही फोटो असतील अशा प्रकारे. तर आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एकात्मिक बालविकासचे जे प्रकल्प अधिकारी सन्माननीय श्री जायभाई सर यांच्याकडे गेलो असता त्यांची भेट त्या दिवशी झाली नाही. परंतु आज ते स्वतः या ठिकाणी या पालकांची भेट घेण्यासाठी स्वतः आले व या ठिकाणच्या असलेल्या सगळ्या पालकांच्या तक्रारी यांनी ऐकून घेतल्या व संबंधितावर कठोर अशा प्रकारची कारवाई करू असं त्यांनी या ठिकाणी सगळ्यांसमक्ष सांगितलेलं आहे. तरी मी केडगाव जागरूक मंचच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी कठोर कारवाई व्यवस्थित प्रकारे करावी, त्या महिलेची अंगणवाडी सेविकेची बदली या ठिकाणाहून तात्काळ करावी ही मी साहेबांना विनंती करतो. ते माझ्याबद्दल काय झालं, मागच्या वेळेस मी तक्रार केली होती, त्याच्यामुळे माझ्यासोबत बोलत पण नाही आणि फोन पण उचलत नाही. पण बाकी सगळ्यांची तक्रारी आहेत की आहार देत नाही, मुलांना बसून देत नाही. 3 वर्षाचे कमी थोडे, पण मुलं जर म्हणत असतील तर बसून द्यायला काही हरकत नाही. आणि आम्हाला अंगणवाडी खूप लाभ पडते आहे. तर इथं जवळ रूम भाड्याने पाहिली आहे. आमच्या एरियामध्ये आमच्या सर्वेमध्ये आम्हाला अंगणवाडी पाहिजे. मुळात आम्हाला सातपुते मॅडम इथं नकोच आहे, आम्हाला मॅडम दुसरी पाहिजे. काल तक्रार द्यायला गेलो होतो तर त्यातल्या 2-3 पालकांना परत रिटर्न फोन आले, जे की मॅडम आम्हाला कधीच फोन करत नाही. त्या मॅडमचे काल फोन आले आणि पहिल्या वेळेस पण तक्रार दिली तर मॅडमनी इतके भांडणं केले की ते पालक आज इथं आलेलेच नाहीत, त्यांना घाबरून, आणि धमकी पण देतात बऱ्याच जणांना. अंगणवाडीच्या सेविकाबद्दल जे काही सांगितलंय ते सगळं सरांनी ऐकलंय, स्वतः येऊन वैयक्तिक त्यांनी भेट दिली. त्याबद्दल आपल्या महिलांकडून त्यांचं स्वागत नाही का, म्हणजे अभिनंदन. आणि लवकरात लवकर कारवाई करावी याबद्दल, म्हणजे आपल्या सगळ्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जावं नाही का, मुलांना पण एकदम व्यवस्थित वाटावं असं नियोजन आपलं अंगणवाडीचं केलं आहे. ऐकल्यानंतर मी अंगणवाडीच्या बोलून येऊ आणि ह्या नोटीस नाही सुधारणा झाली तर पर्यायी मार्ग म्हणून त्यांना रूमच्या विषयात लांब पडतात आपण जवळ. या प्रसंगी केडगाव जागरूक नागरिक मंच आणि शिवाजीनगर येथील पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार
10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये।